नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे या घटकावर प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. प्रश्न पहिला, देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता पर्यायातील अक्षरसमूहाने तयार होईल? पर्याय बघूया आपण. म, इ, स. पर्याय क्रमांक 2 ता, न, प, दी. पर्याय क्रमांक 3 र, ज, नि, न. चौथा पर्याय न, म, ला, वा, दी असं. तर यापासून आपण आधी शब्द तयार करूया. म, स, इ शब्द काय होते? समई. समई. दुसरा पर्यायातलं काय? नन, दा, दीप. तिसरं काय होते? निरंजन. आणि चौथा काय अर्थपूर्ण शब्द होत नाही? म, ला, वा, दी, न नाही होते. तर देवापुढे सतत ठेवणारा दिवा, तेवत राहणारा दिवा म्हणजे काय असतं? तर नंदादीप. नंदादीप म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल? म्हणजे काय सांगितले? तर वीज या अर्थाचे समानार्थी शब्दातला पर्याय ओळखायला लावूया. पर्याय काय? नि, या, मी. पर्याय क्रमांक 2 मी, ता, नि, सौ. तिसरा गीत, नि, र नाही होत. गिराणी. तर विजेला समानार्थी शब्द काय आहे? सौदामिनी. कोणत्या पर्यायातून होऊ शकतो बघा? सौदामिनी. सौदामिनी हा विजेचा समानार्थी शब्द आहे. सौदामिनी. पर्याय क्रमांक काय? 2. प्रश्न तिसरा, दिलेल्या पर्यायातून अक्षरे जुळवून पराभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा किंवा आहे. पर्याय रा, भ, ब, प. जवीय. तिसरा पर्याय रहा. चौथा पर्याय रे, प, त, मी. शब्द काय तयार होतात बघू आपण. इथं काय होतंय? पराभव. पराभव. इथं काय होतंय? जवीय. विजय. इथं काय होतंय? रहा. हा, र. इथं काय होतंय? रिपतमी. परिमित. परिमित. पराभूतच्या विरुद्धार्थी शब्द कोणता होतोय? तर हरणे, जिंकणे. तसं पराभूत विजय. पर्याय क्रमांक 2 विजय हे उत्तर आहे. प्रश्न चौथा, खालील पर्यायातील अक्षरे जुळवून मोजदाद या अर्थाचा शब्द तयार होतो तो त्याचा पर्याय निवडा. मोजदाद म्हणजे मोजणे किंवा गणती करणे किंवा गिनती करणे असा त्याचा अर्थ आहे. आपण आता पर्याय कोणता शब्द आहे तो बघूया. रेबीज. जावा, जाबावकी किंवा रशिनगती. चौथा काय? ना, गुरका. आता आपण शब्द तयार करूया. ते काय होते? बेरीज. काय होते? वजाबाकी. इथं काय होते? शिरगळती. आणि इथं काय होते? गुणाकार. म्हणजेच काय? तर मोजदाद. मोजदाद या शब्दाचा अर्थ शिरगणती करणे म्हणजे मोजणे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 5, पर्यायातील अक्षरांचा क्रम जुळवून शब्द बनवा. पर्यायातील शब्दामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्याचे नाव तयार होते. पर्याय कोणत्या जिल्ह्यात तयार होते बघा आपण. शब्द काय दिले? पर्याय 1 यपुरार. दुसरा काय? लासोरपू. तिसरा मपुनीर. चौथा साआम. आता शब्द तयार करा. इथं काय होते? शब्द रायपूर. रायपूर हे कशावरचं नाव? इथं काय? लासोरपू. सोलापूर.
सोलापूर. इथं काय होतंय? मणिपूर. मणिपूर. आणि इथं काय शब्द तयार होते? आसाम. आसाम हे राज्याचं नाव आहे. मणिपूर पण राज्याचं नाव आहे, पण जिल्ह्याचं नाव काय तर सोलापूर म्हणून पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचं नाव तयार होते. प्रश्न 6. पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिली 2 अक्षरे पर्यायातील कोणती? त्या शब्दापासून काय कोणता अर्थपूर्ण शब्द आहे? न, ळी, र, पो, मू. मू नाही, पोय. पू, र, न, पोळी. शब्द तयार काय झाला? पुरण पोळी. मग पहिले किती अक्षर सांगितले? 2 अक्षर आहेत. मग पू आणि र म्हणून पर्याय क्रमांक 3 इथे दिसतो. रण, पोर, पूर नंतर पूर. प्रश्न 7. खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या शब्दाच्या शेवटच्या 2 अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा अचूक पर्याय कोणता? अक्षर काय दिले बघा? न, ज, म, रण, न. शब्द कोणता तयार होईल बरं? मनोरंजन. मनोरंजन होते बघा. मनोरंजन. ह्यात काय सांगितलंय तर शेवटच्या 2 अक्षरापासून. शेवटचे 2 अक्षर कोणते आहेत? हे ज आणि न. त्याचा अचूक अर्थ असलेले. मन म्हणजे जग नाही, 2 नाते नाही होत. जल लोक होतो का तर होतो. लोक त्याला समानार्थी शब्द आहे. मी तर होत नाही. जन म्हणजेच लोक. खालील अक्षरे जुळवून तयार झालेल्या शेवटच्या 3 अक्षरातील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? शब्द दिलेत आपल्याला म, क, ल, य, न आणि न. काय होईल शब्द तयार? क, म, ल. कमल नयन. अर्थपूर्ण होते. क, म, ल, न, य, न. कमल नयन. कमल नयन. शेवटचे 3 अक्षर काय तर हे नयन. काय? नयन. नयन अक्षरात समानार्थी शब्द काय? पाय नाही, हात नाही, डोळा ऐका तर हो. मग पर्याय क्रमांक 3 डोळा. नाक नाही आहे समानार्थी शब्द. प्रश्न 9. रा, वीळ, अं, र, त या 6 अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दातील शेवटची 2 अक्षरे पर्यायातील कोणती? शब्द आता कोणता तयार होतोय? हा अंतराळ. अंतराळ वीर. अंतराळ वीर हा शब्द तयार होतो. त्यातला काय सांगितले? शेवटच्या शब्दातील शेवटचे 2 अक्षरे. शेवटचे कोणते तर वीर. इथं काय दिलं पर्याय? एक रवी, हा वीर, हा वीर आणि हा रा. तर कोणतं होतंय तर पर्याय क्रमांक 2 वीर हे उत्तर आहे. प्रश्न 10. काय दिलंय? म, मू, वा, न आणि 3 या 5 अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाचा अचूक अर्थ काय? आता आपण काय यापासून काय अर्थ शब्दपूर्ण तयार होतोय? वा, म, न. वामन. वामन मूर्ती. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे त्यातला होतो. वामन मूर्ती हा शब्द तयार झाला. त्याचा अर्थ काय असतो तर वामन मूर्तीला काय म्हणतात तर ठेंगणा मनुष्य किंवा भुटकी व्यक्ती असं. पर्याय कुठं दिले का बघा. एक पर्याय काय दिले? भित्रा मनुष्य. 2 भुटका ठेंगू मनुष्य. 3 रागीट मनुष्य. 4 शांत मनुष्य. वामन मूर्ती म्हणजेच भुटकी व्यक्ती किंवा ठेंगडी व्यक्ती किंवा ठेंगू मनुष्य. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.